नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या बैठकीत 50हून अधिक निर्णय घेतले जाण्याची देखील शक्यता आहे. आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जातोय. त्यामुळे या एकाच आठवड्यात मंगळवार नंतर उद्या पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होतीये. तर दुपारी साधारण 3च्या सुमारास ही बैठक होणार असून त्यापूर्वी सकाळच्या वेळी अनेक कार्यक्रमांचं देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. याचाच अर्थ 9 मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22 निर्णय घेण्यात आले होते. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिक्रमित भागातील घरांबाबत एक मोठा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. याद्वारे ग्रामीण भागातल्या शासकीय जमिनीवर बांधलेली घरं आता नियमित करण्यात येणार आहेत. तर 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांसाठीच हा नियम लागू असणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे 17 लाख अतिक्रमणधारित घरांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर 2011 नंतर ग्रामीण भागातील अतिक्रमित घरांबाबत हा निर्णय गेल्या 3 महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. तर आता प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. आणि एकूणच सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, एकूणच आपण पाहतोय निर्णयांचा खरं तर सपाटा मंत्रिमंडळानं लावल्याचं बघायला मिळते. आचारसंहितेपूर्वीची ही सगळी लगबग बघायला मिळते. उद्या देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काय तपशील? स्वाती, आचारसंहिता कधीही लागू शकते. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या विकास कामांचं उद्घाटन करणं, त्याचप्रमाणे भूमिपूजन करणं याचा धडाका मुख्यमंत्र्यांनी गेले 3 दिवस लावलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे गेल्या 3 कॅबिनेट बैठकीचा निर्णय जर पाहिला तर तब्बल 11-22 पेक्षा जास्त निर्णय 11 असतील किंवा मागील आठवड्यामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये 22 निर्णय घेतले गेले. या आठवड्यामध्ये 2 कॅबिनेट होत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्या जी शुक्रवारी दुपारी 3 सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी जी बैठक होतीये त्या ठिकाणी देखील साधारणतः 35 पेक्षा जास्त निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभावी ठरतील मतदारांवर असे महत्त्वाचे विषय यात असतील असं सांगितलं जातं. त्याचवेळी जर पाहिलं तर काल एका दिवसामध्ये राज्य सरकारचे पाटबंधारे असेल, जलसंपदा असेल, पाणीपुरवठा असेल, ग्रामविकास असेल, शिक्षण असेल असे तब्बल 58 GR राज्य सरकारच्या वतीने एका दिवसात काढण्यात आलेले आहेत. म्हणजे यापूर्वी जर म्हटलं तर किती सरकार प्रशासन पळत होतं असं म्हणलं तर प्रश्न उपस्थित होतील. पण आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी सरकार आणि प्रशासन यंत्रणा, राज्यकर्ते यांना स्वतःला जे अनुकूल आहे असे सर्व निर्णय घेत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील टीका केलेली दिसून येते. पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारांना भुलवण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी चांगले निर्णय घेण्याच्या तयारीत असताना दिसून येते. अगदी सागर, त्यामुळे मतांची शिदोरी जमवण्यामध्ये आता या निर्णयांमुळे खरंच सरकारला कितपत यश मिळतं हा येणारा काळच ठरवणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी.